अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. महिला व बालविकास विभागाकडून एक पत्र जाहीर करण्यात आलं आहे. पत्रामध्ये काय अपडेट आहेत आणि अंगणवाडी परिशिका आणि अंगणवाडी मुख्य सेविका यांना त्या परिपत्रकाद्वारे काय आदेश देण्यात आला आहे. सेविका आणि मदतनीस ताईंनी हा व्हिडिओ नक्की पहा आणि जास्तीत जास्त आपल्या सेविका आणि मदतनीस ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांनाही अपडेट मिळेल. राज्य शासनाकडून महिला व बालविकास विभाग या डिपार्टमेंटकडून जे परिपत्रक आहे ते अंगणवाडी परिशिका आणि अंगणवाडी मुख्य सेविका यांना त्या परिपत्रकाद्वारे आदेश देण्यात आला आहे. अंगणवाडीमध्ये बेड देण्यासाठी आणि त्या ठिकाणी काय काम असेल बेड देऊन हे सविस्तर आपल्याला या परिपत्रकमध्ये बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला पैसे लागत नाहीत, फक्त सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा. वेळेवर तुम्हाला अपडेट मिळेल आणि खास करून सेविका आणि मदतनीस ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही ही अपडेट मिळणार आहेत. या परिपत्रकमध्ये परिशिका आणि मुख्य सेविकांना आदेश देण्यात आला आहे प्रत्येक अंगणवाडीमध्ये व्हिजिट देण्यासाठी. आणि पुढेची जी माहिती आहे ती माहिती आपल्याला बघायची आहे. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, हे परिपत्रक आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबईकडून हे पत्र जाहीर करण्यात आलं आहे. दिनांक 22/8/2024 हे पत्र जाहीर करण्यात आलं आहे महिला व बालविकास विभाग या डिपार्टमेंटकडून. आता या परिपत्रकमध्ये काय आदेश देण्यात आला आहेत, कोणाला आदेश देण्यात आला आहे, तर मुख्य सेविका आणि परिशिकांना आदेश देण्यात आला आहे. नागरी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रामध्ये जे मुख्य सेविका परिशिका नियुक्त आहेत त्यांना महिला व बालविकास विभागाकडून आदेशपत्र निघालं आहे. तर आता पुढे बघायचं आपल्याला या आदेशपत्रामध्ये काय अपडेट आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा, या आदेशान्वये एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील कार्यरत सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी, ग्रामीण आणि आदिवासी व त्यांच्या अधीनस्थ सर्व मुख्य सेविका व परिशिका यांना आदेशित करण्यात येते की आपल्या प्रकल्पाच्या अधीनस्थ असलेल्या सर्व अंगणवाडीतील लाभार्थ्यांना देण्यात येणारा अंगणवाडीत प्राप्त झालेल्या आहाराची पुढील 48 तासात प्रत्यक्ष अंगणवाडीत जाऊन तपासणी करण्यात यावी, असे मुख्य सेविका आणि परिशिकांना आदेश देण्यात आला आहे. म्हणजे जे अंगणवाडीमध्ये जे लाभार्थ्यांना दिले जात आहे ते आहाराचं आपल्याला 48 तासात प्रत्यक्ष अंगणवाडीला भेट देण्यासाठी आदेश देण्यात आला आहे. मुख्य सेविका आणि परिशिकांना तपासणी दरम्यान अंगणवाडीत प्राप्त झालेला आहार सुशिक्षित प्राप्त झाला आहे किंवा नाही याची सखोल पाहणी करावी. प्राप्त झालेला आहार जर योग्य किंवा सुशिक्षित नसल्यास तो संबंधित पुरवठाधारकाकडून तात्काळ बदलून घेण्यात यावे. त्याचप्रमाणे विभागीय व उपायुक्त सर्व व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद सर्व यांनी देखील अधीनस्थ असलेल्या प्रकल्पातील काही अंगणवाडींना स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन फेर पडताळणी करून प्राप्त झालेल्या आहार सुरक्षित आहेत किंवा नाही याची खात्री करण्यात यावी. जर त्या ठिकाणी आहार जर खराब असेल तर त्या ठिकाणी लवकरात लवकर जे प्रकल्प असतील त्या ठिकाणी जे आपले नियरबाय जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष हे अपडेट द्यायचे आणि त्या ठिकाणी सर्व बदलून घ्यावं असं या ठिकाणी म्हटलं आहे. तपासणी झाल्यानंतर आहाराबाबत तक्रार प्राप्त झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी कर्मचारी यांची राहील. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. बघा काय म्हटले, तपासणी झाल्यानंतर आहाराबाबत तक्रार प्राप्त झाल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित अधिकारी कर्मचारी यांची राहील व शिस्तभंगाचं पात्र ठरेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असं या ठिकाणी म्हटलं आहे. तर हे महत्त्वाचा मुद्दा आहे. तर या ठिकाणी हे सेविका हे आपल्याला जे आपले सुपरवायझर आहे किंवा प्रवेशिका आहे त्यांना या ठिकाणी स्पष्ट वॉर्निंग देण्यात आले आहेत आणि याबाबत सविस्तर अहवाल दिनांक 25/8/2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत आयुक्तालयात सादर करण्यात यावा असं या ठिकाणी म्हटलं आहे. तर हे आहे अपडेट. जास्तीत जास्त आपल्या सेविका आणि मदतनीस ताईंना शेअर करा. आणखी एक अपडेट नवीन समोर आलं आहे, ते परिपत्रक आहे. ते परिपत्रकसुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्याच्यात आणखी नवीन अपडेट आहे.
ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहेत व्हिडिओच्या माध्यमातून. माधवी सरदेशमुख, आयुक्त एकात्मिक बालविकास योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांचे सिग्नेचर सहित हे पत्र आहे. धन्यवाद.